ओके. सगळ्यात बेस्ट रोल असतो हा, की आपण त्यामध्ये पेन मॅनेजमेंट करू शकतो. जे काही त्रास झालेले असतात किंवा दुखणं आलं असतं साईड इफेक्ट्सनी म्हणा, थकव्यामुळे म्हणा किंवा स्वेलिंग असतं, स्पेशली जर हातापायाच्या जवळच्या सर्जरीज झाल्या असणार, जसं खांद्याच्या जवळ किंवा पोटाची सर्जरी, तर हातापायाचं दुखणं दोन्ही फार वाढू शकतं किंवा सेकंड थिंग बॅक पेन, नेक पेन हे वाढू शकतं. सो ह्या पेनला आपल्याला लवकरात लवकर कसं कमी करता येईल, त्याच्या ठिकाणी आलेली सुजेला आपल्याला हळूवार कसं कमी करता येईल, म्हणजे ती सूज जडपणा जी देते हाताला किंवा पायाला ते सुद्धा रिझॉल्व्ह होतं आणि हे 100% रिझॉल्व्ह होतं. या रेझोल्युशन सोबत एक ऍडेड बेनिफिट असतं की तिथल्या मसल्सला आपण स्ट्रेंथन करू शकतो, त्या जॉईंट्सची ऍक्टिव्हिटी सुधारू शकतो आणि त्यामुळे ती सूज परत नाही येणार, विच इज द मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर. म्हणजे पुढे लाईफमध्ये आपल्याला तो त्रास परत नको. इमिजिएट सर्जरी नंतर आपण फिजिओथेरपी घेतोच, प्रश्नच नाही. तेव्हा तर ती सूज टॅकल होते, पण ती परत यायला नको त्यासाठी तिथले जॉईंट्स आणि मसल्सची एफिशियन्सी इम्प्रूव्ह करण्यासाठी आपण फिजिओथेरपी घेतो पुढे. म्हणजे तर जो जडपणा असतो तो नंतर सुद्धा 2 वर्षाने, 5 वर्षाने किंवा 11-15 वर्षाने सुद्धा यायला नको. दॅट इज आवर गोल. माणूस जितका इंडिपेंडेंट राहतो तेवढा तो स्टेबल आणि फिट राहतो. सो वी वॉन्ट हॅव दिस. सो सगळ्यात इम्पॉर्टंट पेन मॅनेजमेंट आणि स्वेलिंग यावर आपण खूप चांगल्याने काम करू शकतो.